इंधन दरवाढी विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेना आक्रमक झाली आहे। ठाकरे सेनेनं संभाजीनगर महापालिकेवर बैलगाडीतून जात आंदोलन केलंय। मोदींच्या आवाहनाच्या विरोधात बैलगाडीतून प्रवास करत ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी उपरोधक टोला लगावलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता ठाकरे सेनेनं हे आंदोलन महानगरपालिकेच्या इमारतीवर आणलेलं आहे। आंदोलन यासाठी करत आहे की प्राईम मिनिस्टर सांगितलं की तुम्ही सगळं बंद करा, काय घ्यायचे, सोना घ्यायचे नाही, काय घ्यायचे गाडी, आणि ते त्यांचा प्लेन विकत नाही, ते त्यांचा प्लेनमध्ये जातात 800 करोडमध्ये। त्यांनी सांगितलं की मी ट्रेनमध्ये प्रवास करू, आणि आता 2 दिवसापासून फार लाईन लागलेली आहे पेट्रोल पंपमध्ये, डिझेलच नाही, पेट्रोलच नाही, आणि असं कसं काय दर बी चालू आहे। आता आणखी 90 पैसे वाढ झालेली आहे, परवा दिवशी 3 रुपये वाढ झालेली आहे। त्यासाठी आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्यासाठी आम्ही करताय। छत्रपती संभाजीनगर मधली दृश्य आपण पाहतोय, तिथे इंधन दरवाढी विरोधात आता हे आंदोलन पुकारण्यात आलंय। ठाकरे सेनेला पुकारण्यात आलेलं आहे इंधन दरवाढी विरोधात। छत्रपती संभाजीनगर मधली परिस्थिती आपण पाहिली, मोठ्या प्रमाणात इंधन तुटवडा तिथे जाणवू लागलाय। तर ठाकरे सेनेकडून आता हे आंदोलन पुकारण्यात येतोय। बैलगाड्यावर चढून यांनी हे आंदोलन केलंय। इंधन दरवाढ, इंधन तुटवडा हे मुख्य इंधन दरवाढी विरोधात आता ठाकरे सेनेने हे आंदोलन पुकारलंय। बैलगाड्यावर चढून हे आंदोलन केलं जात आहे। आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या सोबत जोडले गेलेत। माधव, आता इंधन तुटवड्या विरोधात, इंधन दरवाढी विरोधात ठाकरे सेनेनं हे आंदोलन पुकारलंय, नेमकं कुठल्या भागात आहे आणि काय यांच्या मागण्या आहेत? या सर्वसाधारण सभेसाठी बैलगाड्यातून एकनाथ ठाकरे पक्षाचे 7 नगरसेवक निघालेले आहेत। एक तर पंतप्रधान यांनी आवाहन केलं होतं की पेट्रोल डिझेलच्या गाड्या वापरू नका, त्याचा इंधन दर वापर कमी करा। त्या आवाहनाला उपरोधिक असा पाठिंबा म्हणून या नगरसेवकांनी सगळ्या गाड्या, बैलगाड्या काढून महानगरपालिकेकडे निघाल्या आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सलग आठवड्याभरामध्ये 2दा पेट्रोल डिझेल दरामध्ये वाढ झालेली आहे। आणि आता छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल मिळत नाही, रांगा लावायला लागतात, अनेक ठिकाणी नो स्टॉकचे बोर्ड झालेले आहेत। आणि अशा स्थितीमध्ये एक उपरोधिक आणि निषेध आंदोलन म्हणून हे सगळे नगरसेवक बैलगाड्यातून